शिवराव बुटले पाटील कृषी क्रांती सेवा सहकारी सोसायटी या समितीवर या अध्यक्ष म्हणून या मंदिर ट्रस्टचा मला या सहकार्यांनी सर्वांनी जबाबदारी दिली आणि आमच्या सहकारी पत्रकार कुलकर्णी साहेब, आमचे सचिव शिवानंद स्वामी, आमचे कोषाध्यक्ष दीपक सेठ भालोडिया, आमच्या भैतयनगरच्या संगणवार काकू स्वामीताई आणि बरेचसे असे माळगेताई आणि क्षीरसागर साहेब, हे सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे आणि कॉलनीतील भैतयनगरमधील व कृषी क्रांती सोसायटीतील सर्व भाविक भक्तांनी या मंदिराची उभारणी करण्यामध्ये खूप असा सिंहाचा वाटा आहे आणि या परिसरामध्ये जवळपास महादेवाचं मंदिर नव्हतं आणि महिलांची इच्छा होती की आपण मंदिर या ठिकाणी उभारावं आणि हे प्रस्ताव मांडल्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन या मंदिराची उभारणी केली आणि या मंदिराला 108 गुरु शिवचैतन्य महाराज आष्टीकर यांनी या मंदिराची स्थापना केली आणि पूजा केली व तसेच ब्राह्मण देवता गुरु यांनी प्राणप्रतिष्ठेची त्यांनी स्थापना केली आणि या सर्वांच्या सहकार्यातून हे मंदिर महारुद्र मंदिर व बाजूला जागृत हनुमान मंदिर अशी या दोन्हींची पूजा झाली आणि एवढं आम्हाला बोलून मी माझं थोडं अध्यक्षपदी समाप्त करतो. ओम. भवितव्यनगर येथे राहते. आमच्या दोन्ही कॉलनीच्या सर्वांच्या सहकार्याने हे मंदिर उभारलेले आहे. मंदिराचं काम महिला मंडळांनीच पूर्ण केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे मंदिर पूर्ण झालेले आहे आणि सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे महालिंगेश्वर मंदिर असं त्याला नाव दिलेलं आहे. मारुती लांडगे सर, या कृषी क्रांती गृहनिर्माण संस्थेचे सचिव आणि या भवितव्यनगर आणि कृषी क्रांती सोसायटी या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानाने आज या भव्य दिव्य अशा शंभू महादेवाच्या महालिंगेश्वर महादेवाची लिंग प्राण प्रतिष्ठा आज रोजी आमचा संकल्प साजरा झाला आहे. या मागील 1 वर्ष झालं आमच्या या दोन्ही सोसायटीतील भवितव्यनगर आणि कृषी क्रांती सोसायटीतील भगिनी आणि आमचे शिवानंद स्वामी, कुलकर्णी सर, पटेल सेठ, सदाशिवराव बुटले पाटील आणि आम्ही सर्वजण या मंदिरासाठी अहोरात्र प्रयत्न करून आज रोजी या मंदिराची प्रतिष्ठापना झाली. यासाठी आम्हाला खूप अत्यानंद होत आहे, कारण आमच्या जवळपास 500 मीटरवरती या शंभू महादेवाचं मंदिर नसल्यामुळं आमच्या माता भगिनींना एक जल लोटासाठी आणि दर सोमवारी त्यांना महादेवाला जाण्यासाठी खूप संकटातून म्हणा किंवा बाहेरच्या गल्लीमध्ये जावं लागायचं. परंतु आमच्या इथे या कृषी क्रांती सोसायटीची ओपन स्पेस असल्यामुळे आणि त्याला या समितीने आमच्या कृषी क्रांती संस्थेची या सर्व कार्यकारिणीने मंजुरी दिल्यामुळे आज ह्या भव्य दिव्य अशा महालिंगेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्यामुळे आज दिनांक 3 एप्रिल रोजी आमच्या या सर्व परिसर भक्तिमय वातावरणामध्ये आणि दिव्याग्नित आनंदित असे वातावरणामध्ये या मोठ्या सणाचं आम्ही साजरा करत आहोत. एवढे बोलून माझे 2 शब्द. या परिसरामध्ये महादेव भक्तांसाठी महालिंगेश्वर मंदिराची आज प्रतिष्ठापना झालेली आहे. हा खरोखरच आमच्या भवितव्यनगर आणि कृषी क्रांती सोसायटीसाठी आनंदाचा क्षण आहे, पर्वणीचा क्षण आहे. सर्व महिला मंडळींनी व या दोन्ही कॉलनीतील भाविक भक्तांनी एकत्र येऊन जो संकल्प केलेला होता तो सिद्धीला गेलेला आहे आणि या कामासाठी ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, या सर्वांचे मी मंदिर समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. गेल्या 3 दिवसापासून कृषी क्रांतीनगर भवितव्यनगरमध्ये जो आनंदाचा धर्माचा धार्मिक सोहळा चालू आहे, याचाच खऱ्या अर्थानं सांगता होऊन महादेवाची प्रतिष्ठापना या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात अन्नदान या ठिकाणी चालू आहे आणि गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी ह्या कॉलनीतले सर्व कर्मचारी, सर्व मित्रमंडळ, सर्व धार्मिक बंधू मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी या कार्यक्रम करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि असाच भक्ती मार्ग आणि चांगल्या कार्यक्रमासाठी सर्वांनी सदैव तत्पर राहावं अशी महादेवाची प्रार्थना करतो. जय श्रीराम.